तर हाय हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहोत फोटोशूटला आणि व्हिडिओ शूटला. तर तुम्ही बघू शकता मागे किती मस्तपैकी गार्डन आहे आणि तुम्हाला जर फोटो व्हिडिओज काढण्यासाठी ही एकदम बेस्ट गार्डन आहे. ह्या गार्डनचं नाव काय माहिती आहे का? हाडगाव उमरगा गार्डन. हां, हाडगाव उमरगा गार्डन. इथं एक नंबर असं बेस्ट व्ह्यू आहे. खरंच म्हणलं तर एकदम बेस्ट क्वालिटी आणि व्हिडिओ फोटोग्राफर काढण्यासाठी सगळे रील स्टार जे निलंग्यातले आहेत ते पण इकडे येऊन विजिट दिलेले आहेत. आणि पूर्ण बघू शकता हे सगळे हो का, हा एक रूट आहे आणि एक पलीकडून पण आहे. या हिसाब दाखवतो तुम्हाला पण. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप करू नका, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. या तर मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो एकाच व्हिडिओमध्ये. तर बघू शकता छानपैकी. आणि इकडं खेळण्यासारखं पण आहे लहान मुलांसाठी. तर तुम्ही सगळे फॅमिली येऊ शकता मित्रांनो. तर या जाग्याचं आपण काय प्रमोशन करून देतोय फॉरेस्ट डिपार्टमेंटला. तर काय फॉरेस्ट डिपार्टमेंट काय आपल्याला काय पैसे त्याने दिले तर बरं होईल, म्हणजे त्यांची थोडीफार मी मदत केलोय. पण काय ते जाऊ द्या, आपल्याला काय गरज नाही त्याचं पिचं. होय बरोबर बरोबर. हां, तेच म्हणतो. जरा बोला की दोन शब्द भया, काय वाटतंय तुम्हाला काय नाही जरा सांगा ना प्रेक्षकांना. ऐका इथं मी बारीकपणीपासून आलेलो आहे. हां अच्छा. तर काय नाही, नंबर एक निसर्गरम्य वातावरण आहे. इकडे बघा लेक आहे. लेक म्हणजे तळे आहे मोठं लेक. मराठी बोला प्रेक्षकांना. त्याच्यात आपल्याला मला फोन आलेला आहे. पहिले फोन आलेला आहे भयाला. भया तुम्ही कंटिन्यू करत राहा, मी इकडे यांना दाखवतो सगळं. ऐका मी सांगतो आता. बरं हां. इथं आपल्याला कमळाची फुलं सुद्धा बघायला भेटतील. जरा तिकडे जावा. सध्या आहेत कमळाची फुलं. सध्या तर मित्रांनो सध्या कमळाची फुलं आहेत. फुलं हां पलीकडल्या साईडला आहेत. Oh त्या my ह्याच्या God, मागे. पलीकडल्या. तर तिकडे जाणं खूप कठीण आहे कठीण आहे. मित्रांनो. तिकडे तर काय आणि आपण इकडे जाऊ गेटला शकत लॉक केलेलं आहे. आम्ही कसं जावं सांगा अरे आता. बाप, आता इकडे गेलोय गेटला मी. लॉक केलं का? आता हां. मग कसं जायचं? म्हणून मी बापरे. तिकडे गप्प बसलो लय होतो. मोठा प्रॉब्लेम झाला राव. आता आता तिथे कुठून gate lock जायचं? आता पूर्ण आता आम्ही तिकडं इकडे पार अडकलो. करून. तर मित्रांनो गेटला कुलूप लावलेला आहे. आता आम्हाला जायचं जर असेल तर पूर्ण ही पाठीमागलचा जी रस्ता दिसतोय ना, नाही हो काय इकडे जावा. अच्छा, हो का, इकडे बघा. तिकडे लांब तिकडे त्या साईडला तळ लागते. पवन चक्कीच्या साईडनं पलीकडनं निघावं लागेल. तिकडनं इकडून नाही आता रस्ता. इकडून नाहीये रस्ता. आता बघा तुम्ही गेटला लॉक लावलेलं सुद्धा. आता आणि वाजल्यात रात्रीचे 6. रात्रीची संध्याकाळची संध्याकाळचे 6 वाजल्यात. 6 पण नाही, 6:45 वाजले असतील. तर हे बघू शकता तुम्ही, आता गेट लावलेला आहे. आता ह्याच्यावरून चढून जावं लागेल. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका अजिबात. मी तुम्हाला दाखवते सगळं व्ह्यू कसं आहे काय नाही, पूर्णपणे बघून घ्या. हो का, मी आता इथं सध्या 1-2 रील्स काढलेले आहेत. ओ अलग ही लेवल का बंदा था. हां तर आमच्या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि इंस्टाला सुद्धा जाऊन फॉलो करा. युट्यूब चॅनल मध्ये लिंक आहे, करा जल्दी. ओके, चला पब्लिक, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. हा झालं. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता ही घसरगुंडी. तर मी त्या घसरगुंडीचा लाभ घेणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो पहिल्यांदा आपण लहानपणी बसतो. अरे बापरे, फार मित्रांनो तुम्ही रिक्स घेऊ नका. तर चला पुढल्या व्हिडिओपर्यंत आपण पुढल्या घसरगुंडीपर्यंत तुम्ही पण ह्या घसरगुंडीचा आवश्यक लाभ घ्या. तर या कंटिन्यू व्हिडिओ बघा. मित्रांनो जोक आहे, धोक्याचा आपण आनंद घेत आहे. काय करा. कसं वाटतं तुला धोका खेळताना? छान वाटते का? गायला पण छान वाटते. तर बघू आपण पण एकदा. ओ हो हो, खरंच लय भारी वाटत आहे. वा, अति सुंदर. हा ओ हो हो, एक नंबर. हां मस्त, छान आहे छान आहे. तर नक्की एकदा ह्या गार्डनला व्हिजिट करा. ह्या गार्डनचं नाव ॲक्च्युली मला पण माहिती नाही, पण हाडगाव उमरगा ना. हां, हाडगाव उमरगा या गार्डनला रस्त्यावरच आहे. नक्की एकदा व्हिजिट द्या फॅमिली सोबत. ओके बाय. अरे बापरे मित्रांनो, खूप भीती वाटत आहे. बापरे, माय गॉड, आसमान की ऊंचाइयों में. बस कर रे भैया, ए भैया. आता काय खाल्लं तू? झाला गेला देवरी. मी माझं वजन जास्त आहे.
मजा खूप येते बरं का, खूप मजा येते मित्रांनो. आणि तुम्ही जर लहान असाल तर हे असं करू नका, करू नका. हे बहुत रिस्की आहे. दोन दात फुटून जायचे. तर सो तुम्ही ही रिक्स घेऊ नका. हात बिता सोडू नका, हात वगैरे काय सोडू नका. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. तर या गार्डनचे आपले मामा देखभाल करतात डे नाईट. तर मामाला विचारत आपण, तर मामा तुम्ही कसं आहे गार्डनचं वगैरे, म्हणजे किती तुमची ड्युटी कसं आहे, काय टायमिंग कसं आहे, 5 वाजता चालू आहे, 7 वाजता सुट्टी आहे. आणि आपलं गार्डन किती वाजता चालू होतंय? गार्डन सकाळी 5 ते 4 ला उघडं करतात, हा, पुन्हा 4 ला 10 वाजेपर्यंत चालतंय. सकाळच्या 10 वाजेपर्यंत. बरं ठीक आहे. तर आता मामाच्या इथं राहिल्यानं मामाला आतापर्यंत इथं जी जी काय घटना घडल्या ती मामाला विचारत आपण. तर व्हिडिओ बघताना पूर्ण मजा येते. तर बघू मामा, तुम्हाला आतापर्यंत त्या गार्डन मध्ये काय भीती वगैरे वाटल्या का? नाही का? म्हणजे कुठं काय चिरकाचा आवाज, भूताचा वगैरे अलग ही लेवल का बंदा था. रडायचा पिडायचा तसं काय वाटलं नाही? आणि आतापर्यंत तुम्ही घाबरलो नाही? अच्छा. तर तुम्ही कुठं झोपता मामा? शेड मध्ये. शेड धावता पूर्ण बघा इकडला बाहेरला परिसर कसा आहे काय नाही. तर मामाची खरंच खूप डेअरिंग आहे. मामा एकटेच शेड मध्ये राहतात. सर्प येतात, सर्प सायाळू येतात. सायाळू म्हणजे ते काटे होत नाहीत का? हा हा सायाळू, हा. इथून जातात असं शेड इथून का? सर्प होतो का तिकडून निघाली कसं जाते. कधी मोठा साप दिसलाय का तुम्हाला? हा. अरे बापरे. हा, मधून बघितलो का तुम्ही? इथं जेव्हा बसण्याला जातो तुला काही करत नाही. अरे बापरे. आता इतके दिवस सायाळूची घडण होती इथे. इथं का? हा, आता सध्या असतील काही नाही? नाही पोरं जायला हा, हा, हा. जायला होता. इथून दिवस मला आता झालं जरा तुम्हाला थांबून दाखवलं किती घराला हा, हा, हा. की घराचं कसं जायला. अरे बापरे. तर मामाचा स्वभाव बी एक नंबर आहे. मामा खरंच एक नंबर बोलले आम्हाला. आणि सगळं इथलं गार्डनचं काय ते सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. मामा खरंच तुम्ही डेअरिंग बाज आहात. तुम्ही एवढे मोठे सर्प तुम्ही असं तुमच्या समोरून जात आहेत, पण तुम्ही घाबरत नाही. असंच तुम्ही काळजी करत राहा आणि स्वतःची काळजी घेत जावा. तर ओके, बाय.